श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुमच्यासोबत दोडक्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी दोडके धुवून घ्या, नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. दोडक्याच्या शिरा एका पिलरच्या मदतीने काढून घ्या. दोडक्या उभ्या फोडीमध्ये चिरून घ्या. नंतर वाटण्याची तयारी आपण करूया. वाटण्यासाठी आपण लसूण, आलं, कोथिंबीर मिक्सरला फिरवून घेऊ. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाले की जिरे, मोहरी, कांदा टाका. कांदा परतून झाला की टोमॅटो टाका. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो हलवून घेऊन चांगलं परतून घ्या. टोमॅटो टाकल्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड, आपला घरगुती लाल तिखट, दोडक्याच्या फोडी, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाका. थोडंसं पाणी टाकल्यानंतर हलवून घेऊ. हलवून झाल्यानंतर 5 मिनिट झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर पाहू. पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहू. मस्त आपली अशी चमचमीत दोडक्याची भाजी तयार आहे. आपणही घरी एकदा ट्राय करून आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही ही ट्राय केली का अशी चमचमीत दोडक्याची भाजी.